जय शिवराय. राजकारण म्हटलं तर या सगळ्या गोष्टी टीका टिप्पण्या टावाळक्या बसल्या ठिकाणी गायछाप चोळत असताना काहीतरी आपलं ठोकणं, रात्रीच्या वेळेला कट्ट्यावर बसले की काहीतरी बडबड करणं हे आलंच. पण एक खुलासा मात्र मला जरूर करायचा आहे, कारण ते फार व्हायला लागलंय की हर्षवर्धन जाधव यांनी नवीन गाडी आणली, नवीन बाईक आणली, पैसे नाही म्हणतात, मग हे कुठून होतंय, काहीतरी बंगला पडत भांडणं सुरू आहे म्हणतायत. म्हणजे हर्षवर्धननी स्वतःला विकलं. या गाढवांना मला एक गोष्ट सांगायची आहे जी हे असती चर्चा करतात. एक तर हा विषय तुमचा नाही, आणि दुसरी गोष्ट, मी स्वतःला विकायचं जर ठरवलं असतं ना, तर जी प्रसंग माझ्यावर आयुष्यामध्ये आले ते कधीच आले नसते. पैसा आम्हाला कुठलाही प्रलोभनीय प्रकार वाटत नाही, कारण आम्ही गर्भश्रीमंत आहोत. आणि जे गर्भश्रीमंत असतात ना, त्यांना पैसा विकत नाही घेऊ शकत. त्यामुळे पैसा नव्हता आणि आता पैसा आला तर ह्यांनी विकलंय स्वतःला, हे तुमचे कुवत दाखवणारे शब्द आहेत. मला विकायचं असतं, पुन्हा सांगतो, तर कधीच विकला गेलो असतो आणि कोट्याधीश असतो, इतके पैसे माझ्याकडे असते आणि इतक्या हाय लेवलला मी असतो, याचा विचारही तुम्ही करू शकत नाही. माझ्या बुद्धिमत्तेनेच मी एवढे पैसे कमावले असते, मला विकायची पण स्वतःला गरज नव्हती. ज्या पार्श्वभूमीवर मी विधानसभेची निवडणूक लढलोय ते तुम्ही सगळ्यांनी बघितली आहे. कशी लढलोय? दमदार पद्धतीने लढलोय. महाराष्ट्राच्या लोकांनी तोंडात बोटं घातली की मला बिना पैशाचं एवढं मतदान कसं होऊ शकतं. हे जनतेचं प्रेम आहे, कारण की आम्ही जनतेला इमानदार आहोत, आम्ही स्वतःला विकत नाही कधी. राहिला प्रश्न पुढचा, मी या व्हिडिओच्या निमित्ताने खुलासा करू इच्छितो. जेव्हा मला आता जेल झाली, अर्थात माझ्या वकिलाचा तो मूर्खपणा आणि त्याचबरोबर निष्काळजीपणा की कोर्टाच्या तारखेला हजर न राहणे, आणि असा प्रसंग माझ्या जीवनात एकदा अगोदर येऊन गेलेला आहे. कन्नडमध्ये आमदार असताना अशा पद्धतीने एकदा मी जेलला जाऊन आलेलो आहे, हर्सुल जेलला, आणि तोच प्रसंग आता नागपूरला घडलाय. वेळेवर तारखांना हजर न राहणे. जर मी सिरियस असतो त्या विषयामध्ये की आता आपल्याला याच्यातून बाहेरच पडायचं, तर 100% बाहेर पडलो असतो. पण माझ्याकडनं निष्काळजीपणा झाला आणि तिथं तो अटकेचा प्रकार झाला. आता तो अटकेचा प्रकार झाल्याच्या नंतर आम्ही नेहमी सातत्याने मांडत आलेलो आहोत की जनता आमच्यासाठी सर्वश्रेष्ठ आहे, आम्ही जनतेसाठी काही करू शकतो, आणि आजही त्या गोष्टीला आम्ही कटिबद्ध आहे, पक्के आहोत, खंबीर आहोत. पण प्रसंग आल्याच्या नंतर तोंडात बोटं घालाल की बेल, आणि बेल झाल्याच्या नंतर ताबडतोब त्यांना सोडा, हे कोणी म्हटलंय? येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला ह्याचं लक्ष आणि ह्याच्यामध्ये काय रहस्य आहे याचा उलगडा होणार आहे. मी विकल्या नाही जात, मी धमकावल्या नाही जात, मी फक्त आणि फक्त माणुसकी आणि प्रेमानेच वागतो. कोणी असू देत, नाही घाबरत, होऊ देत काय व्हायचं. पण जर मला प्रेमाने आणि माणुसकीने वागवलं तर माझ्या अंगावरचे कातडं सुद्धा मी देऊ शकतो, आणि हे येणाऱ्या दिवसात तुम्हाला सगळ्यांना दिसेल. धन्यवाद.